हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आलो होतो आम्ही आमच्या आजीच्या घरी. आजीचं घर म्हणजे अकोल्याच्या बाजूनं खेडगाव आहे, तिथंच आहे. तर आणि हे घर जे आहे ना, तर हे घर शेतात म्हणजेच की वावरातनी आहे बांधलेलं. तर घराच्या आजूबाजूनं मस्त असे भाजीपाला पेरेला, जो आपल्या बाजारात जो काय आपण भाजीपाला आणतो बाजारातून, तर ते सर्व जे साहित्य असते तर ते त्याने वावरातच पेरून घेतलं. वावरात बोरगीर पण आहे आणि तसंच बाजून असा तलाव पण आहे. दिसत असेल तुम्हाला. मस्त हे याचं आहे, आंब्याचं झाड आहे, पपईचं झाड आहे, शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, तसंच तुरीचे पण शेंगा आहे. दिसत असतील तुम्हाला. आणि एवढं गमू राहिलं ना इथं, लयच मस्त गमू राहिलं. मस्त लगे कायचे झाड सांगतो तुम्हाला, अजून मी पाहिले नाही. फक्त मला हे वातावरण आवडलं, इथले झाडं गिळं आवडले म्हणून म्हटलं एखादा ब्लॉग पण बनवा, तुमच्यासोबत शेअर पण करा. जेवढं आपल्या घरी गमत नाही ना, तेवढं म्हटलं या वावरात मी शेतात गमू राहिलं. कारण की तसा बाजूनच दिसते तुम्हाला तळं आहे, मोठं तळं आहे. आणि किती सारे झाडं लावले, टमाट्याचे झाड आहेत. एवढे सारे टमाटे आले या झाडाले. आणि लगे हे याचं झाड आहे, मला पटपट आठवतंय ना, हे कारल्याचा वेल लय दूरपर्यंत आहे. इथून पेरलेला आहे तर लय दूरपर्यंत तिकडे. ओव्याचे, सोपीचे, संभाराचे सगळेच झाड आहेत. आणि लगे आणखीन दाखवतो मी, पाहतो मग तुम्हाला अजून दाखवतो. हे 5 संभाराचे झाडं दिसतात, हे पांढरे पांढरे फुलं, हे कोथिंबीरचे झाड आहेत. हे सोप आहे, हे पिवळे फुलं दिसतात ना, हे बाजूने तुम्हाला दिसत असतील. हे बाहेर हे सोपीचे झाड आहे. काही काही याच्यात ओवा पण आहे. हा पाय, हे ओव्याचे झाड आहेत, दिसतात ना तुम्हाला. ओवा, टमाटर. हा पाय, हे तुम्हाला शेवग्याचं झाड दिसत असेल. हे आपण जे शेवगा खातो ना भाजीतनी, तर ते शेवग्याचं झाड आहे. त्या कोथिंबीरले धने पण आले, दिसत असतील तुम्हाला. हे पाय, हे धने. लय सारा संभार आहे. पालक पण पेरलेली आहे. हे पहा, पालकही तोडली. आता ते डबल लावतो म्हणतात. आता याचं सीझन झालं म्हणतात सर्व, कारण की पालक पण बीवर आली, पालकही बीवर आली, संभारही बीवर आला. आता हे मोडतो म्हणतात, आणखी दुसरं लावतो. आणि टमाटे तर सर्व खालीच सांडून राहिले. दाखवतो मी तुम्हाला. एवढे सारे टमाटे ते सर्वच खाली सांडून राहिले. हे पहा, असे घोसच्या घोसच आहेत. आणि वातावरण तर एवढं काय सांगू तुम्हाला, लयच मस्त. तिकडल्या साईडनं मस्त लगे गहू पेरेला आहे, बेसरमचे झाडही पण आहे. हे असं पालकाचं बी असते. पालकाचं बी तुम्ही जर पाहिलं नसेल तर आता पाहून घ्या. हे पालकाचं बी. हे शेपूचं झाड आहे. हे मोहरी, आपण जे भाजीत खातो ना, हे मोहरीचे झाड आहेत. पपई पण मस्त मोठ्या मोठ्या पपई आल्या झाडाला, दिसत असतील तुम्हाला. तिकडे खाली आहेत, काही वर आहेत. मस्त शेवग्याच्या शेंगा पण मोठ्या मोठ्या झाल्या. आंब्याचं झाड आहे. आंब्याला फुलोर पहा किती आला. लयच आंब्याच्या झाडाला फुलोर आला. छोटे छोटे आंबे पण आले, दाखवतो. आंबे पण आले छोटे छोटे. लयच फुलोरनं भरला हे आंब्याचं झाड. निंबूचं झाड आहे. आम्ही इकडे घंटीचं फुल म्हणतो, याला जास्वंद म्हणतात, पण आम्ही घंटीचं फुल म्हणतो. हे झाडही भल्लं मस्त आहे. जांभूळचं पण झाड आहे. एवढं गमती नाही तर काय सांगू तुम्हाला, लयच गमते. जांबाचं पण झाड आहे. मस्त कुत्रीचे छोटे छोटे पिल्लं पण आहेत. आजीच्या घरी मस्त म्हैस पण आहे, तिचं छोटं पिल्लू आहे. घराच्या तिकडल्या साईडनं मस्त झाडं होते, तुम्ही तर पाहिलेच. आणि इकडल्या साईडनं आहेत ना, तर हे पाय जांभूळचं झाड आहे. इकडल्या साईडनं मस्त तुळशीचं झाड आहे. इकडून पण मस्त बगीचा लावलेला आहे. म्हणजेच की आपला जो भाजीपाला असते ते सर्वच पेरले आहे ना. हा लसण पेरलेला आहे. मी आधी लसणाचं झाड कधीच पाहिलं नव्हतं, पण आज पाहिलं मी लसणाचं झाड.
आपण कांद्याचं झाड कसं आपण घरी पण राहते, कुठे साईड पडला कांद्याचं झाड कुठं पण येते, पण आजच मी हे लसणाचे झाड पाहिले. आणखीन तिकडून मस्त वांग्याचे पण झाडात दाखवतो मी तुम्हाला. या साईडनं दोडक्याच्या झाडात दिसत असते नका, दोडके एवढे सारे दोडके आले. टमाटे भल कसे आले तिकडल्या साईड नाही, पण टमाटे आहेत. हे दोडक्याचे झाड याचे मस्त वेल लावलेले आहेत. वेल म्हणजे खाली असे पडले नाहीत पाहिजे. हे बघा दोडकं दिसते तुम्हाला, हे बघा एवढे सारे दोडके आले आणि तसेच सारे मोठे मोठे होऊन राहिले. तिकडल्या साईडनं दाखवतो मी तुम्हाला, तिकडल्या साईडनं टमाटे पण आहेत. हे बघा टमाटे दिसतात तुम्हाला, लय सारे टमाटे आहेत, दोडकी लय आहे. इकडून वांग्याचे झाड आहेत, वांगे पण भले मस्त आले. गावरान वांगे आहेत, काटेरी वांगे आहेत मस्त. माझी बहीण पण आली, ते पौरायला मोठं वांग आहे काय म्हणते भरिताचं. आम्ही सर्वच जण वावरालेच भेटायला आलो. आम्हाला लयच गमूर आली. तसा तळ पण आहे का, तिकडून तरी थोडंसं तळ दूर होतं, इथून जवळच आहे. बघा फक्त एक रोळच आडवा आहे. हो हे पहा किती मोठंच्या मोठंच वांग आहे. हो देव मस्त आहे बिचारे, जांभळा आहे की नाही. आणि काटेरी पण वांगे आहेत. हे पहा इकडून तुरीचं झाड आहे. आपण जे विकत आणतो ना तर ते सर्वच या आजीने तसा पेरलेला आहे. मस्त काटेरी वांगे पण आहेत, दाखवतो मी तुम्हाला. आणि भरिताचं वांग तर एवढं मस्त आहे, ते चुलीत भाजून लय मस्त वांग होते खायसाठी. मस्त वांग्याचं भरीत, तुरीचं असं तासच्या तासच लावलं होते. हे पहा हे काटेरी वांगे आहेत, दिसतात गावरान आहेत काटेरी वांगे. किती सारे वांगे आले, लयच वांगे आले. आणि इकडल्या साईडनं आपले भरिताचे वांगे आहेत. भाजी पण होते लहान लहान असले तर, आणि इथेच मस्त भरिताचे पण वांगे होतात. त्याच्या बिया न्याय लागतात गळ्या घरी. चला आता तुम्हाला मी मस्त गोबीचं पण झाड दाखवतो. गोबीचं झाड नव्हतं पाहिलं, पण आज पाहिलं तर म्हटलं तुमच्या याच्यातून जर कोणी गोबीचं झाड नशीन पाहिलं तर तुम्ही पण गोबीचं झाड पाहून घ्या. वांग्याचे झाड लय दूरपर्यंत बरं पेरलेले, खरे तसेच वाया चालले मोठे होऊन. आ गाटा धरला काय मला नाही समजत बाई. माझी बहीण म्हणते लसणानं गाटा धरला म्हणते. हे सोकलं म्हणजे लसणानं गाटा धरलं असं काही असेल ते, आपल्याला तर काही समजत नाही का बरी. आयुषचे पप्पा पण आले. जाऊ द्या आम्हाला. तुळशीचं झाड पा किती मस्त असं भरलेलं आहे. हे पा टमाट्याचे झाड दिसतात तुम्हाला. टमाटे तर एवढे आले, भलकसे टमाटे येतात एका परी. हे पा गोबीचं झाड आहे, हे मी पाहिलंच नव्हतं. मस्त असे जांभळी जांभळी फुलं आहेत आणि मस्त गोबीचं फुल आलेलं आहे. याच्यात दिसत असेल तुम्हाला इथंसा असा हरी किवरायला ना आम्ही इथंसा आलं तर हे पा गोबीचं फुल पण आहे इथंसा. तर हे झाड पाहता बरोबर मला एवढी खुशी झाली. माझी बहीण म्हणत होती गोबीचं झाड पण आहे म्हणे तिथं. म्हटलं हा गोबीचं झाड आहे, मी पाहिलंच नाही. म्हटलं म्हणे लसणही आहे. म्हटलं मी लसणही नाही पाहिला. चाल म्हटलं लसणही पाहू, म्हटलं गोबी पाहू. इथं बाजूने मस्त गवाराच्या शेंगाचे पण येलशेर असे झाडं लावलेले दाखवतो मी तुम्हाला. असं वावर जर पाहिलं ना तर असं वाटते की आपलं घर असं वावरातच पाहिजे होतं, म्हणजेच की शेतात पाहिजे होतं. तर तुम्हाला गवाराच्या शेंगा पण दाखवतो. गवाराच्या शेंगा पण तशाच वाया चालल्या, कारण की खाऊन खाऊन किती खातीन. हे पा गवाराच्या शेंगा. आता काय हे गवाराच्या शेंगा आता अशाच वाया जातात, कोई तोळा आणि कोई खावा. हे पा त्या घराच्या मांगा आहेत तिथपर्यंत पेरेला आहे त्याईनं. आणि या साईडनं मस्त टमाट्याची झाडं आहे. तिकडे बाजूनं गहू पण पेरलेला आहे. हे पा शेंगाचे झाड इकडे दूरपर्यंत पेरेले आहेत. आपल्याला वाटते एवढं सोपी नसते, कारण की हे एवढं मोठं वावर करणं आणि लगे हे एवढा भाजीपाला पेरणं, त्याची देखरेख करणं, त्याला सांभाळणं लेकरासारखं, त्याला पाणी देणं, त्याच्यातलं ते निंदन करणं एवढं काही सोपी नसते. जेवढं आपल्याला दिसते तेवढाच त्याला खर्चही पण असते आणि मेहनतही तेवढीच असते. पण मला लय गमू राहिलं, काय सांगू तुम्हाला. म्हणजे आल्याबरोबर फक्त मी हे झाड पाहिले, पण मी म्हटलं नाही मी व्हिडिओ बनवतो. म्हटलं चला आता तलावाजवळ जाऊ आपण. मिरच्याचे पण हे पा मिरच्या पण अजून मिरच्या आल्या नाही, दिसत असते इकडे बाजूनं पण मिरच्या आहे. शेपूचं पण झाड आहे. तर चला आता जाऊ आपण तलावाजवळ. मस्त
इकडे पण पिल्लं आहेत. किती मोठा तलाव आहे इथं. इकडे जागीच घर आहे. आजीचं घर पण इथं जवळच आहे. आणि लगी इथंच बाजूनं एक रोड असून बाजून मस्त तळ आहे. पाण्याचं मोठं तळ आहे. इथंच मस्त बाया कपडे पण धुवायला येतात. हे जुन्या काळचं शकळं. आईचे पप्पा चालले फिरायला. ते म्हणतात मी गावातून येतो म्हणतात. गाव थोडंसं दूर आहे. इकडे आम्ही वावरात आहोत पण गाव तिकडे अंदर आहे. ते म्हणतात मी येतो चक्कर मार. तर चला. भूक लागली का? नाही म्हणते, भूक नाही लागली म्हणते. बेसरम पण बिचार किती सारी आहे इकडे. इकडून आहे, इकडून लेस मस्त गमू राहिलं ते. हे शेकड्याची किती आठवण आली पाहिजे. जुन्या काळात पहिले असे शेकडे राहतात. जा गेटाच्या वर मस्त कृष्ण कमळचा वेल लावलेला आहे. मस्त दिसते हा कृष्ण कमळचा वेल जो आहे ना. फुल मग येतात ना ते पावसाळ्यात येत ना. किती मस्त वाटते हा वेल. किती गमते बरं ती. कढीपत्त्याचं पण झाड आहे. लगे आपल्या जांबाचं पण झाड आहे. सगळेच मस्त. बंगई पण आहे बसासाठी. 5 जागीच लगे म्हैसे आहे. दूध आणण्या म्हणजे गावात जायचं काम नाही दूध आणण्यासाठी. तय पा किती मोठं आहे. आणि पाणी तर लेस मोठं आहे. त्याच्यात मी मच्छी पण आत म्हटलं मासे आहेत. ते तिथंसा पाणी हालू राहिलं ना. तिथंसा 2 मासे बुडल्या अशा अंदर. बुळबुळ वाजले. तर चला आता व्हिडिओ इथंच थांबू आपण. आता हातपाय धुतो मी मस्त त्या तळ्यातल्या पाण्यात मी. बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.